नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे दीपिका भाटकर आणि माझ्या दीपिका कोकणी स्वाद चॅनलमध्ये तुमचं मनापासून वेलकम. तुम्ही जी डिश पाहता आहे ती आहे हलवा मच्छी कढी. जे कोकणी आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल हलवा मच्छी कढी. याला दुसऱ्या भाषेत रूपचंद मच्छीही बोलली जाते. तर इथे मी आज हलवा मच्छी कढी बनवणार आहे. चला तर पाहू. तर इथे मी घेतली आहे हलवा मच्छीचे बारीक पीस करून आणलेले आहेत आणि आता मी त्याचं वाटण बघूया. ते तो ओला नारळाचा किस घेतला आहे, सुका खोबरा भाजून घेतलेला आहे, आलं अद्रक पेस्ट, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडा पुदिना पण घेतला आहे आणि मच्छी कढी म्हटल्यावर कोकम आलेच. तर इथे आपण काही स्पेशल मसाले नाही घेतले, हे घरगुती मसाले आहे. लाल तिखट मालवणी, धने पावडर, हळद आणि गरम मसाला. ते तर मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं की मच्छी आली म्हटल्यावरती ओला नारळ आलाच हे, आणि आपल्याला हे कच्चा मसाला वाटून घ्यायचा आहे. ते इथे सगळं आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि बारीक पेस्ट वाटून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला बारीक वाटून घेणार आहे. तिथे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. गॅसवर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ते तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. त्यानंतर हा आपण ओल्या नारळाचा वाटण जो केला आहे तो टाकून घ्यायचा आहे. गॅस स्लो करायची आहे, कारण वाटण टाकताना तेल गरम असलं तर अंग ओढू शकतं. त्याला आपण ह्याला चांगलं मिक्स करून चांगलं भाजून घेणार आहोत. आपण ह्या वाटणामध्ये कांदा नाही वापरलेला आहे. आपल्याला फक्त ओल्या नारळाचंच बनवायचं आहे कढी. नाहीतर बहुतेक जण कांदाही वापरतात, कच्चा कांदा वापरतात. तिथे आपण हे मिक्स मसाले सगळे घेऊया, घरगुती मसाले. ते मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं आहे. जास्त नाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण जास्त भाजला तर आपल्या ती जी ओल्या नारळाची टेस्ट आहे ती निघून जाईल. याला चांगलं मिक्स करून चांगलं शिजू द्यायचं आहे मसाला स्लो गॅसवर. थोडं झाकण ठेवून 5 मिनिटं मग काढून बघूया आपण. 5 मिनिटं झाली आहे. आता हे बघा, मसाल्याला छान असा तरी सुटली आहे तेलाची, म्हणजे मसाला आपला चांगला तयार झालेला आहे. आपण कोणताही मसाला वाटण केल्यानंतर जर आपण फोडणी भाजतो, त्याला जर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला भाजू द्यायचं, कारण तेल सुटल्याचा अर्थ आपला मसाला चांगला शिजला आहे, कच्चा नाही राहिला आहे. तर इथे आपण आता हे हलव्याचे पीस टाकून घेणार आहोत. हे बाय मिस्टेक छोटे पीस झालेले आहेत. मी मोठे पीसेस सांगितले होते, पण राहू दे, काही हरकत नाही. तुम्हाला जसे पीस हवे तसे तुम्ही करू शकता. तर हे थोडे मिक्स करून घेणार आहोत आपण. मसाले चांगले मिक्स झाले. आता हे पण आपल्या क्वांटिटीप्रमाणे पाणी वापरू शकतो, आपल्याला जसं पाणी हवं आहे तसं. याला मी थोडा वेळ झाकते. तुम्हाला ग्रेव्हीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता. मला हे मीडियम बनवायचं आहे, म्हणजे भातासोबतही खायचं आहे, भाकरीसोबतही खायचं आहे. तर मी पाणी मीडियम ठेवणार आहे. तुम्हाला जसा रस्सा हवा आहे तुम्ही तसा पाणी ठेवू शकता. हे पाणी टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता छान ह्याला उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि ऑफकोर्स कोकम तर आलेच. मच्छी म्हटल्यावर कोकम आलेच पाहिजे आणि ह्याला आंबटही म्हटलं जातं. मच्छी कढीला आंबटही म्हटलं जातं. जे मालवणी असतील त्यांना नक्कीच माहिती असेल आंबट म्हणजे काय. आणि इथे आता आपण कोकम टाकल्यावर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहोत आणि थोडा वेळ झाकण ठेवून